नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळे समोरासमोर भिडल्याने लाठी, काठी आणि दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील टाकेचा माळ परिसरात घडली. 15 सप्टेंबरला रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली असून या फ्रीस्टाईल हाणामारीत 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. तर दुसरी घटना कदमवाक वस्ती परिसरात घडली. मिरवणुकीदरम्यान पत्र्याचे शेड आडवे आल्याने शाब्दिक बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं मिरवणूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. लोणी काळभोर येथील सिद्धनाथ आणि शिवशंभू या दोन मंडळांमध्ये हाणामारी झाली. या दगडफेकीत महिलेसह 4 जण जखमी झाले, तर तिघांची डोके फुटली असल्याची माहिती मिळते. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या 4ही मंडळांमधील भांडणे मिटवण्यासाठी राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून भांडणे मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भांडणे गंभीर स्वरूपाची झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई व्हावी अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे हा गुन्हा दाखल होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.